आम्ही सारे खवय्ये. आणि आता मावशीबाई आलेल्या आहेत, त्यांच्याशी गप्पा मारतोय आपण. मग मावशीचं नाव काय? मी भारती मराठे. भारती मराठे. आणि कुठे असता आपण? मी औरंगाबादला असते. औरंगाबादला? बरंच लांब आहे. तिकडनं पनवेलला? हो. शूटिंग भाची करता? अरे भाचीला भेटायला आणि आम्हाला शिकवायला? हो, एक करणार आहे रेसिपी जरा वेगळी ठरवलेली आहे. तर आज तुम्ही जे 2 पदार्थ तुम्ही 2 दाखवता? 2 दाखवणार. कुठचे कुठचे आहेत? एक बनाना बेस पिझ्झा आहे. हो. गोड का काय? तिखट? नाही, तिखटच आहे. तिखट. पण त्याला बनाना फ्लेवर आहे. बनाना त्याच्यामध्ये केळं घातलेलं आहे, त्यामुळे एक वेगळी रेसिपी आहे. आणि दुसरा आहे पायनॅपल चेरी डिलाइट. आता हळूहळू उकडा आपला व्यवस्थित मूळ पदावर मुंबई आलेली आहे आणि व्यवस्थित उकडा सुरू झाला, त्यामुळे असं थंड डिलाइट वगैरे काहीतरी पाहिजेच ना. तर ठीक आहे, सुरुवात कशाने करतोय? पहिला आपण पिझ्झा करूया. पिझ्झाने सुरुवात करूया. ठीक आहे, मग त्याचं साहित्य मला नीट सांगा, कारण वेगळं आहे. बेसच तुम्ही कम्प्लीट वेगळा घेतलात म्हटलं तर पूर्ण शिकायला लागेल ना. ठीक आहे, त्याचं साहित्य बघूया. गहू आणि सोयाबीनचं पीठ आहे, केळं, केळ्याचे काप, चीज, सिमला मिरची कापलेली, बटर, ओवा, सोडा, कांद्याचे काप, जिरापूड, हे हरभरे आहेत ओले, मिरची आणि मोडाचे मूग, मीठ आणि सॉस. साहित्य आपलं झालंच असेल लिहून. आणि खरंच वेगळा बेस आपण आता आधी बनवतो ना, तर हे बेसची तयारी आहे. तर काय काय कसं मिक्सिंग करायचंय? हे प्लेन गव्हाचं पीठ आहे ना? नाही, सोयाबीन मिसळलेलं आहे त्याच्यामध्ये. सोयाबीन मिसळलेलं आहे. गहू आणि सोयाबीन मिसळलेलं आहे. साधारणतः काय प्रमाण घेता तुम्ही? थोडंसंच प्रमाण असतं त्याच्यामध्ये. 1 किलोला 2 वाट्या असं सोयाबीन. अच्छा. 1 किलो गव्हाला. त्याने मला वाटतं ते छान घट्ट पण होईल ना. केळं घेऊया आपण आधी. आधी कुस्करून घ्यायचं. हो, कुस्करून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ हे एकदम घालूनच कुस्करलं तरी चालेल. अच्छा, ओके. थोडं मीठ, ओवा, जिरापूड. अच्छा, ओवा आणि जिरापूड हे घालून आपण कुस्करून घेऊयात आधी. आणि हा सोडा घालायला लागेल त्याच्यामध्ये थोडासा, म्हणजे ते थोडं बेस जो आहे तो फ्लफी होण्याकरता आपण थोडा सोडा. हे कुस्करून झालं की आपण घालूयात आणि मग पीठ मिसळूया त्याच्यामध्ये. आणि आपल्याला पाणी घालायचं नाहीये, ह्याच्या ओलेपणामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये घालायचंय. आता सोडा, कारण ते फुलायला पाहिजे म्हटल्यानंतर. आणि तेल घालायचं. किती सांगा? बस. मी पीठ घालू का? हो, सांगा मला. साधारणतः आपलं कणिक असतं तसंच का? हो, तसंच. घट्ट फक्त मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्ती करायला नाही, सैलसरच असतं, म्हणजे मग ते फुलतं छान. खूप घट्ट केलं की मग नाही फुलत. आणि पोळी लाटायची का? नाही, थालीपीठासारखं आपण तव्यावरती लावून घेणार आहोत. पीठ झालेलं आहे एकजीव, त्यामुळे तसं अति घट्ट नाही, नेहमीसारखं आपलं पोळ्यांचं मऊ आपण भिजवतो तसं. तर आता आधी थापायला लागेल. हो, तेल थोडंसं लावून घेऊयात तव्याला. किती? थोडंसं घाला, पसरण्यापुरतं. हो, बस. आणि हे जे पीठ घेतलं हे सगळं तुम्हाला आता लागणार आहे का अर्ध? नाही, आपण एक सगळा बेस त्याचा. हे एका बेसचं आहे? हो. मोठा म्हणजे आता साईज केवढा करायचा असेल त्याप्रमाणे. पिझ्झा म्हटलं की एवढा पाहिजे, पण मग तेवढा लागतो मला मोठा, त्यामुळे मोठा आपल्याला करता येईल त्याचा. ऍक्च्युअली डिपेंड्स ना, म्हणजे आपल्याला साईज कशा हवी असतील त्याप्रमाणे आपण करू शकतो. लावूया ना. आणि हे खूप पटकन होतं, त्याला अजिबात वेळ लागत नाही. तर हे आता आम्ही करून घेतो, म्हणजे मग आपल्याला टॉपिंगची तयारी करता येईल. ओके, आपलं बेस तयार झाला आणि आता आपण टॉपिंग्स करतोय. पण मला सांगा की ही जी भरड आहे तर ती ह्या दोन्हीची आहे का? हो, हे दोन्ही आणि मिरची आहे त्याच्यामध्ये, आणि मीठ पण घातलेलं आहे आणि ते मिक्सर मधनं बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं भरड करून काय. मोडाचे मूग आहे. पण वाफवलेले नाहीये? नाही, कच्चे नाही, दोन्ही कच्चं आहे. आणि ते ओले असल्यामुळे ते जरा ओलसर होईल, म्हणून आपण ते थोडंसं ड्राय करून घेणार आहोत. ठीक आहे, मग आता तुम्हाला हे थोडंसं तेल घालूया म्हणजे चिकटायला नको म्हणून. बस.
हे घालूया. मीठ आहेच म्हणाला मीठ आहे याच्यामध्ये. आणि जिरा पूड त्याच्यामध्ये थोडीशी फ्लेवर त्याचा येण्याकरता. आपण बेसमध्ये पण वापरलेलं आहे, हां, त्यामुळे थोडी जिरा पूड याच्यामध्ये. थोडी. हो. आणि ग्रीन आपण मिरची हो. घेतलेलीच आहे हो. याच्यात ना. आपण म्हणजे मोड आलेले, वाफवलेले नाहीत, हां. मोड आलेले मूग आणि आणि हिरवे सोलाणे. सोलाणे म्हणतो त्याला, म्हणजे हरभरे, ओले अच्छा. हरभरे. त्याला सोलाणे जे आपण- म्हणतात. हां. तर ते मोड आलेले हे दोन्ही जिन्नस घेतलेले आहेत आणि त्याची भरड, त्याच्याबरोबर भरड काढताना हिरवी मिरची आणि मीठ ह्या 2 गोष्टी घातल्या आणि आता आम्ही ते तेलात झालेले ड्राय आहे, झालेलं आहे, पुरेसं आहे आपल्याला. हे पण खूप जास्ती ड्राय केलं तर ते हा, कडक तर ते कडक होईल आणि मीठ त्याच्यावरती बसणार नाही. बेस आपल्याला जो लावायचा आहे त्या- अगदी हा, सुकं सुकं होईल. असं. ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी आपल्या तयार झाल्या. बेसही तयार आहे हो. आणि टॉपिंग टॉपिंग पण तयार आहे. आता तो त्याच्या सजवायचं, ते हा. टॉपिंग लावायचं आणि त्याच्यावरती शिमला मिरची, कांदा असं सगळी सगळं ती तयारी त्याच्यावरती करूया. सजवून ओके, त्याची तयार आलेलं आहे सगळं. म्हणजे टॉपिंगची तयारी आली, हे तर तयारच आहे. हो. पण आपण याला गॅस नाही लावलाय आधी. नाही, आपण आधी त्याच्यावरती सजवून घेऊया, तयार करून घेऊयात आणि मग गॅस लावूयात. गॅस लावल्यानंतर आपल्याला ते नीट करता येणार नाही, भाजेल ना त्याची भाजेल. वाफ म्हणून येईल. ओके, ठीक आहे. तर आधी काय आधी हवं? आपण बटर लावून घेऊयात त्याला. ओके, त्याला सॉस लावून घेऊया. बेसला बेसला आपण लावून घेऊया. म्हणजे छान चव येईल. आणि सगळीकडे इव्हनली लागेल ते. मी तशी त्याची चव घेऊन बघितली, तो नुसता पण खूप छान लागतो आणि प्रवासाला आपल्याला न्यायला अगदी, आणि टिकतो पण तो, कारण त्याच्यामध्ये आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही, हां. त्यामुळे तो 3-4 दिवस अगदी असाच्या असा व्यवस्थित टिकतो. हो, तीन दिवस टिकेल. अगदी अगदी. अरे वा. म्हणजे ऍक्च्युली आपण जेव्हा ना खूपदा लांबच्या प्रवासाला जातो तर तेव्हा आपल्याला खूप प्रश्न पडतो की काय न्यायचं, कारण दहीभात वगैरे आपण नेहमी नेतो किंवा एक टिपिकल आपली बटाट्याची सुकी भाजी आणि पुरी हे आपलं एक वेळचं खाणं असतं. सँडविचेस नेतो आपण, पण हे मला आवडलं कारण दरवेळेला आपण बाहेर जातो तेव्हा सगळीकडे सगळं चांगलं मिळेलच असं नाही, त्यामुळे अशा काही गोष्टी. आम्ही हिमाचलमध्ये होतो त्यामुळे, आणि माहेर पुण्यात, त्यामुळे पुण्यापर्यंत प्रवास करायचा आणि मुलं लहान असताना त्यावेळेला अशा खूपशा गोष्टी आम्हाला कॅरी करायला लागत होत्या. पण तुम्ही हिमाचलमध्ये एक्झॅक्टली कुठे राहत होता? हिमाचलमध्ये परवानू म्हणून गाव आहे, कालक्याच्या पुढे. कालक्यापर्यंत गाडी जाते? हो, कालक्याच्या पुढे 2-3 किलोमीटरवरतीच आहे. आणि साधारणतः मुंबईहून किंवा पुण्याहून किती तास लागतात तिकडे पोहोचायला? त्यावेळेला तर म्हणजे सुपरफास्ट ट्रेन नव्हत्या. आता आम्ही होतो त्यालाही 15 वर्षापूर्वी आम्ही तिथे राहत होतो, तर त्यामुळे 36 तास लागत होते मला पुण्याहून तिथे पोहोचायला. त्या मानाने आता जरा कमी. आता कमी लागतं वेळ. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये ती भरड म्हणजे आपण जे हे घेतलं होतं मूग आणि हरभरे, ती भरड, सिमला मिरची, बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची ती घातली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलर्ड सिमला मिरची पण वापरू शकता. आणि आता कांद्याचे जस्ट स्लायसेस आणि वरनं भरपूर चीज. पिझ्झा खायचा तर चीज वालाच खायचा, विदाउट चीज काय पिझ्झा खायचा. आणि हे आपण त्याच्यामध्ये क्रश करून टाकणार आहोत थोडे, की असे वरती झालं ना सगळं. हो, आता काय राहिलं? आता चीज वरनं घालायचं. आता चमचा मंद गॅसवरती आपल्याला ते 5 मिनिटं जरा वाफवायला लागेल. आता चीज मेल्ट होईपर्यंत तेवढंच. म्हणजे आपण, कारण कांदा पण असतो तो थोडासा असा क्रंची छान लागतो ना. बरोबर, मस्त लागतं. चीज जे आपण घेतलेलं आहे ते मोझरेला चीज आहे. हो, हे आता ते घेतलेलं आहे आपण, पण आपण साधं पण चीज वापरू शकतो. पण ह्याला जो एक आपण म्हणतो ना चिवटपणा असतो, तर तो साध्या चीजला नसतो. पण जर हे मिळालं नाही नसेल तर आपलं रेग्युलर चीज वापरून पण चालू शकतो. काही नाही तर स्लाइस चीज सुद्धा तोडून असं टाकलं तरी होऊ शकतं. आता आपण गॅस लावूया. ओके, बारीक गॅस लागेल. झाकून
एक 5 मिनिटं 5 मिनिटामध्ये मस्त झालेला आहे पिझ्झा. तर इतका छान घरगुती असा काय म्हणू आपण त्याला, मस्त पचणारा आणि हेल्दी असा हा पिझ्झा आम्ही कसा काय केला हे पटकन लिहून घ्या. बनाना बेस पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गहू व सोयाबीनचं पीठ, केळं, केळ्याचे काप, चीज, भोपळी मिरचीचे तुकडे, बटर, ओवा, खायचा सोडा, कांदा, जिरेपूड, ओले हरभरे, मिरची, मोड आलेले मूग, मीठ आणि टोमॅटो सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये केळ्याचे तुकडे घेऊन त्यामध्ये मीठ, ओवा, जिरेपूड, खायचा सोडा आणि गहू व सोयाबीनचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅनला तेल लावून त्यावर या मिश्रणाचा पिझ्झा बेस खरपूस भाजून घ्यावा. ओले हरभरे आणि मोड आलेल्या मुगामध्ये मीठ आणि हिरवी मिरची घालून भरड करून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये चवीनुसार जिरेपूड घालावी. बनाना पिझ्झा बेसवर बटर लावावं. त्यावर टोमॅटो सॉस घालून हरभरे आणि मुगाचं मिश्रण घालावं. बारीक चिरलेली भोपळी मिरची, कांदा, केळ्याचे वेफर्स आणि चीज घालून वाफवून बनाना बेस पिझ्झा सर्व्ह करावा. आम्ही